दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आली आहे। पीएम किसानच्या 21 हप्त्यावर ही अपडेट आहे। पीएम किसानच्या ऑफिशियल साईटवर जी अपडेट आलेली आहे मी तुम्हाला सांगणार आहे। सविस्तर माहिती देतो। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे हप्ते जे काय आहेत ते काही कारणास्तव बंद आहेत। तर काय कारण आहे तेही तुम्हाला सांगतो। आणि एक नवीन पर्याय आलेला आहे पीएम किसानच्या ॲपवर, जे अपलोड करायची कागदपत्रे आहेत त्याचा एक नवीन पर्याय आलेला आहे। तो काय आहे तोही सांगतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या परंतु काही कारणास्तव गेल्या काही हप्त्यांपासून ते मिळत नसलेल्या आणि नव्याने नोंदी केलेल्या परंतु अद्यापही त्यांची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या ॲपवर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळत नाही त्यांच्यासाठी ही अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, काय आहे बघूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या ॲपवर एक नवीन अपडेट समोर आलेली आहे, ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचे काही कागदपत्रांमुळे किंवा त्रुटींमुळे नोंदणी रिजेक्ट करण्यात आलेल्या होत्या, किंवा एखाद्या शेतकऱ्याचे येणारे हप्ते बंद झालेले असतील, किंवा नवीन शेतकऱ्यांना काही कागदपत्र अपलोड करण्यासाठी जो पर्याय होता तो बंद करण्यात आलेला होता। त्यानंतर नवीन नोंदणी अप्रूव्ह झालेली नव्हती। अशा शेतकऱ्यांना आता अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन नावाचा पर्याय जो आहे तो त्या ॲपमध्ये देण्यात आलेला आहे। ती आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणखी एक आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे तोही सांगतो। या पर्यायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला चुकीचा जो डाटा असेल तो करेक्ट करता येणार आहे। शिवाय नवीन कागदपत्रांची जर मागणी सरकारकडून करण्यात आली तेही या ॲपच्या माध्यमातून तुम्ही अपलोड करू शकणार आहात शेतकरी मित्रांनो। याशिवाय शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी हप्ते आलेले आहेत मात्र काही कारणास्तव त्यांचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना देखील काही त्रुटी येतील। या त्रुटी दुरुस्त करण्याची संधी या पर्यायाद्वारे मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आणि चांगली अपडेट सरकारने दिलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला या अपडेटसाठी काय वाटते कमेंट करून सांगा। तर शेतकरी मित्रांनो, दुसरी आणि सगळ्यात आनंदाची बातमी जी आलेली आहे ती पीएम किसानच्या 21 हप्त्यावर आलेली आहे। पीएम किसानचा 21 हप्ता जो आहे तो दिवाळीला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, असं सांगण्यात येत आहे। आणि तुमची दिवाळी जी आहे ती पीएम किसानचा 21 हप्ता गोड करणार आहे शेतकरी मित्रांनो। जर पीएम किसानच्या हप्त्यावर आणखीन काही जर अपडेट आली तर आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठे जाऊ नका। तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या बातमीमध्ये।